श्री स्वामी समर्थ। प्रहर सेवेचे महत्त्व काय आहे या माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। खूप जणांनी कमेंटमध्ये मला प्रश्न केला की प्रहर सेवा म्हणजे काय, ती कशी करायची ते आम्हाला सांगा। आजच्या या शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला प्रहर सेवा ही काय आहे आणि ती कधी करतात ते सांगणार आहे। प्रहर सेवा ही दत्त जयंती सप्ताहामध्ये केली जाते। प्रहर सेवा म्हणजे आपण दिवसातून कधीही केंद्रामध्ये जेव्हा सप्ताह चालू असतो तेव्हा तेथे जाऊन सेवा करावी। या प्रहर सेवेमध्ये 2 सेवेकरी अखंड जप करत असतात, 2 सेवेकरी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असतात, तर एक सेवेकरी अखंड वीणावादन करत असतो। याच्यामध्ये खंड होत नाही। सप्ताह कालावधीमध्ये या सेवा अखंड चालू असतात। आपल्याला आपल्या सोयीनुसार या सेवा तेथे जाऊन करायच्या असतात। या सेवा केल्यामुळे आपल्याला खूप चांगला अनुभव येतो। विशेषतः रात्री 12 ते 4च्या दरम्यान जी प्रहर सेवा केली जाते म्हणजेच त्या कालावधीमध्ये जेव्हा आपण सप्ताह केंद्रांमध्ये जाऊन वीणावादन, अखंड जप किंवा अखंड स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतो, तेव्हा त्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व असते। कारण या काळामध्ये आपण आपल्या ऐहिक सुखाचा त्याग करून परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला असतो आणि त्यामुळेच आपल्याला परमेश्वराचा अतिशय चांगला अनुभव या काळामध्ये येत असतो। अनेक जण असाही प्रश्न विचारतात की आम्ही ही सेवा घरी करू शकतो का? तर याचे उत्तर आहे नाही। आपण ही सेवा फक्त दत्त जयंती सप्ताहाच्या कालावधीमध्येच सप्ताह केंद्रांमध्ये जेथे या सेवा आयोजित केलेल्या असतात तेथेच आपण या सेवा करू शकतो। आपल्याला या सेवा घरी करता येत नाहीत। आशा आहे तुम्हाला या शॉर्टमधून, या व्हिडिओमधून तुमच्या प्रश्नांची उत्तरे कळाली असतील। प्रहर सेवा म्हणजे काय आणि ती कधी करायची, कशी करायची याचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल। या शॉर्टला देखील तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल याची आशा आहे। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामस्मरणाचा आपण जप करूयात। श्री स्वामी समर्थ।